नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून जेवढ्या महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महानगरपालिकांच्या जागांची आकडेवारी नक्की कशी होती आणि त्या पद्धतीने नक्की आरक्षणानुसार कशा पद्धतीने जागा त्या ठिकाणी मागील भरतीमध्ये आलेल्या होत्या, हा थोडासा अंदाज तुम्हाला येईल. कारण की हा अंदाज तुम्हाला आत्ताचे प्रेफरन्स देताना खूप महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. सर्व माध्यमाच्या जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याच्या आधी तुम्हाला जिल्हा परिषदेचं मी दिलेलं आहे, त्यानंतर संस्थांचं देखील कट ऑफ किती असतो या संदर्भातला देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. ते सर्व पाहूनच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, कॅटेगरीला कुठं जास्त जागा येतात, कुठं कमी असतात, कुठं मेरिट जास्त असतं, कुठं कमी असतं, हा सगळा अभ्यास करून तुम्हाला मेरिटचा अंदाज लावायचा आणि त्यानुसार प्रेफरन्स द्यायचे आहेत. तुमच्या मागणीनुसार मी पाहिजे तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे व्हिडिओला प्लीज लाईक करत जा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. पहा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही मनपा आहे, सांगलीची मनपा आहे. मिरज महानगरपालिकेचं आपण जर पाहिलं तर हे उर्दू मीडियमच्या 6 जागा तुम्हाला पाहायला मिळतात. व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्या तुमच्या कॅटेगरीच्या जागा आणि त्यानुसार उमेदवार किती आहे. त्याच्यानंतर पुढची जर पाहिली तर मनपा आहे, सांगली, मिरज, कुपवाडची ही महानगरपालिका आहे. तर इथे जर पाहिलं तर ही तुम्हाला मराठी माध्यमाच्या जागा संपूर्ण पाहायला मिळतील. व्यवस्थितपणे मराठी माध्यमाच्या जागा नक्की किती आहेत, काय आहेत ते समजून घ्या आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीच्या जागा पहा किती असणार आहे आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला कोणकोणत्या जागा आहेत, किती आहेत. एकूण 49 जागा या महानगरपालिकेच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचा कट ऑफ इकडे राईट साईडला कट ऑफ दिलेला आहे पहा. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगलीचीच आहे, कन्नड भाषिकांसाठी आहे पहा. कन्नडसाठीचं एकूण 3 पोस्ट आपल्याला दिसत आहेत आणि त्या ठिकाणी मेरिट किती लागलं आहे ते सुद्धा आपल्याला या कॅटेगरी वाईज पाहता येतं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोल्हापूरची जी महानगरपालिका आहे त्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये उर्दू मीडियमच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या उर्दू मीडियमच्या जागा आहेत. त्याच कोल्हापूरच्या जर आपण महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर मराठी मीडियमचं कट ऑफ बघा कसं लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी जागा देखील आपण जर पाहिलं तर जागेनुसार हा कट ऑफ खरं तर लागत असतो. त्यामुळे व्यवस्थितपणे पहा आणि तुम्ही त्यानुसार काय करू शकता, थोडासा अभ्यास करून ॲप्लाय करू शकता. आता इथे पाहून घेऊ शकता तुम्ही व्यवस्थितपणे महानगरपालिका सोलापूर प्रायमरीची आहे. उर्दू माध्यमाच्या जागा एकूण 6 होत्या आणि अशा पद्धतीने हे मेरिट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढे जर पाहिलं तर सोलापूर महानगरपालिका कन्नड माध्यमाच्या जागा या ठिकाणी आपण पाहतो आहे. कन्नड माध्यमाचं अशा पद्धतीने मेरिट लागलेलं होतं. या ठिकाणी ओपनचं मेरिट आहे, SCचं मेरिट आहे, STचं मेरिट आहे, EWSचं मेरिट आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर PCMC पहा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आपण कट ऑफ या ठिकाणी मराठी माध्यमाचा पाहतो. एकूण जागा पहा कशा पद्धतीने आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी थोडासा विचार जर केला तर तुम्हाला पाहायला मिळेल की अशा पद्धतीने ह्या संपूर्ण कॅटेगरीच्या जागा होत्या. व्यवस्थितपणे समजून घ्या कॅटेगरीच्या जागा कशा पद्धतीने आहे तुम्हाला त्या पाहायला मिळतील, हे लक्षात ठेवा. व्यवस्थितपणे आपल्या कॅटेगरीच्या जागा कोणत्या कोणत्या आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर PCMCच्या सेकंडरीच्या देखील जागा आलेल्या आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकच्या जागा होत्या सेकंडरीच्या, त्यासुद्धा जागांची अशा पद्धतीने कट ऑफ लागल्याचं पाहायला मिळतं आहे. अगदी तुमच्या मार्कच्या जवळचा कट ऑफ असेल, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. 148 जागा या माध्यमिकच्या होत्या, त्यामुळे यावर्षी देखील त्या जागा 100% येणार आहेत. PMC आता पुणे महानगरपालिकेच्या जागा चेक करा. उर्दू माध्यमाच्या जागा आहेत, एकूण 10 जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ देखील आपल्या समोर या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपल्याला PMC पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिकच्या जागासुद्धा दिसत आहेत. माध्यमिकच्या जागा एकूण 28 जागा या ठिकाणी आहेत आणि त्या अशा कॅटेगरीनुसार आपल्याला अशा दिसतात. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या जागा आहेत, या उर्दू माध्यमाच्या जागा आहेत. या उर्दू माध्यमाच्या जागा पहा व्यवस्थितपणे कॅटेगरी वाईज जागा आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास 43 जागा या पुणे महानगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाच्या होत्या. त्यानंतर पुणे महानगरपालिकेमधील उर्दूच्या प्रायमरीच्या जागा या ठिकाणी दिसत आहेत. एकूण 43 जागा साधारणतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यवस्थितपणे पाहून घ्या 1 ते 5 आणि 6 ते 8च्या जागा आणि त्याचा कट ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका
त्याच्यामध्ये प्रायमरी मराठी माध्यमाच्या जागा आणि मराठी माध्यमचं कट ऑफ पहा तुमच्यासोबत आहे. या ठिकाणी तुमच्या समोर दिसत असेल ओपनचं कट ऑफ, जनरल वुमनचं कट ऑफ व्यवस्थितपणे पाहून घ्या. हे सर्व कट ऑफ पाहूनच तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने त्या ठिकाणी मेरिट लागतं. मेरिटचा एक प्रकारे तुम्हाला अंदाज येतो आणि त्या अंदाजाच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी सर्व अभ्यास करूनच प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या जागा मागच्या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास 378 जागा होत्या. तेच आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या प्रायमरीच्या जागा जर पाहिल्या तर जवळपास 287 जागा भरल्या गेल्या आणि 378 जागा त्या ठिकाणी जाहिरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये एडेड आणि नॉन एडेड अशासुद्धा जागा होत्या. त्याच्या दोन्ही एडेडच पाहायला मिळतं. 1 ते 5च्या होत्या 269 आणि 6 ते 8च्या होत्या 109. त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रायमरीमध्ये त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या इंग्लिश मिडियमच्या जागा आपल्याला दिसत पहा. बऱ्याच इंग्लिश बांधवांना प्रश्न असतो की आमच्या जागा नक्की किती असतात. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इंग्लिश माध्यमाच्या जागा आपल्याला या महानगरपालिकेत मोठ्या संख्येने पाहायला मिळतात, जिथे इंग्लिशच्या कॅन्डिडेटचं मेरिट अगदी आपण जर पाहिलं तर कमी देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्यवस्थितपणे समजून घ्या. अशा पद्धतीने हे मेरिट आहे आणि या मेरिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्ट होत असतात. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्येच आपण जर पाहिलं तर इंग्लिश माध्यमाचं हे संपूर्ण रोस्टर आपण पाहतो आहे आणि या प्रत्येक कॅटेगरीच्या जागा देखील आपल्याला दिसत आहेत. जवळपास 196 जागा या ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुन्हा पुणे महानगरपालिका इंग्लिश माध्यमाच्या प्रायमरीच्या जागा पहा. हे आपण वरती जर पाहिलं इथे या प्रायमरीच्या जागा आहेत आणि इथे देखील पहा भरपूर अशा जागा त्या ठिकाणी खरं तर इंग्लिश माध्यमासाठी आलेल्या आहेत. व्यवस्थितपणे चेक करा. एवढ्या सगळ्या जागा त्यांना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे मेरिट देखील कमी आहे एकंदरीत आपण जर विचार केला तर. असं हे मेरिट दिसतं. इंग्लिश माध्यमाच्या ह्या संपूर्ण जागा आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तपासून पहा आपल्या कॅटेगरीला कुठं जागा आहे. त्यानंतर महानगरपालिका मुंबईसाठी आपण जर विचार केला तर उर्दू माध्यमाच्या या जागा आहेत आणि अशा पद्धतीने उर्दू माध्यम जे आहे ते दिलेलं आहे असं आपल्याला दिसते. महानगरपालिका मुंबईचं जर पाहिलं तर अशा पद्धतीने 189 ह्या जागा होत्या आणि त्या NTD ची काही जागा होत्या. टोटल जर पाहिलं इतर जागा तर 189 जागा आपल्याला पूर्ण वरतून खाली पाहायला मिळतात या संपूर्ण जागा. तेच पुढे जर पाहिलं तर महानगरपालिका मुंबई, तर या मुंबईच्या जागा एकूण जर पाहिलं तर जवळपास प्रत्येक कॅटेगरी वाईज चेक करा तुम्ही. हे मेरिट दिसते राईटला. भरपूर अशा जागा आल्या होत्या. ह्या कॅटेगरी वाईज सगळ्यांनी व्यवस्थितपणे पाहून घ्या. जवळपास आपण जर विचार केला तर जवळपास 216 जागा या पुणे महानगरपालिकेत आलेल्या होत्या. त्यानंतर पवित्र पोर्टल सेकंडरी आपण जर पाहिलं पवित्र पोर्टल ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं प्रायमरीच्या जागा आहेत. पवित्र टीचर रिक्रुटमेंट म्हटलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी 103 कट ऑफ आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप कमी खरं तर हा कट ऑफ आहे. व्यवस्थितपणे चेक करा. एवढ्या खाली कट ऑफ येणं म्हणजे तुमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट म्हणावं लागेल. व्यवस्थितपणे चेक करा कोणत्या कॅटेगरीला काय पद आहे ते. त्यानंतर महानगरपालिका मुंबई हिंदी माध्यमाच्या जागा आहेत. हिंदी माध्यमाचं देखील जवळपास भरपूर अशा पोस्ट होत्या पहा. आपल्याला 239 पोस्ट त्या ठिकाणी होता. उमेदवार देखील हिंदी माध्यमाचे मिळालेले नाहीत, लक्षात ठेवा. त्यानंतर महानगरपालिका मुंबईच्या इंग्लिश माध्यमाच्या जागा चेक करा. अशा पद्धतीने इंग्लिश माध्यमाच्या देखील खूप जागा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या कॅटेगरी वाईज आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यासुद्धा जागा तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे तुम्ही जर पाहिलं तर 100% या सर्व जागा ह्या पवित्र पोर्टलच्या मार्फत भरल्या गेलेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर महानगरपालिका मुंबई सब फार्मरी त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने आहे. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित तुमचं रोस्टर पाहून घ्या. तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जागा पाहून घ्या. ह्या मुंबईच्या आहेत. व्यवस्थितपणे चेक करा. त्यानंतर पुढे येतं आहे मुंबई महानगरपालिका मुंबई सब प्रायमरी. तर याच्यामध्ये इंग्लिश माध्यमाच्या जागा दिसत आहेत पहा. 698 जागा, नॉट अ जोक. 698 जागा या इंग्लिश माध्यमाच्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप मोठा आकडा खरं तर हा आहे इंग्लिश माध्यमाचा आपण जर विचार केला तर. त्याच पद्धतीने आपण इथे जर पाहिलं तर या ज्या जागा आहेत या जागा
या सेकंडरीच्या जागा आहेत ठाणे महानगरपालिका. तर या व्यवस्थितपणे कॅटेगरीनुसार तुम्ही त्यासुद्धा पाहून घेऊ शकता. त्यानंतर ठाणे महानगरपालिका सेकंडरीच्या जागा आहेत, ते आपण अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं मेरिट देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर महानगरपालिका आपण जर पाहिलं तर मीराबाई इंदिरा काय म्हटलं आहे इयांदर प्रायमरी मीरा खरं तर तिथं मीरा भाईंदर असायला पाहिजे. त्यांच्याकडून थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिल्याचं पाहायला मिळते. मीरा भाईंदर तर थोडासा जरा एच तिथे पुसड दिसतो आहे, त्यामुळं थोडंसं वाचण्यास अडचण येत होती खरं तर त्या ठिकाणी एच क्लिअर असायला पाहिजे, म्हणजे मीरा भाईंदर खरं तर ते आहे. ओके, तर ही जी महानगरपालिका आहे त्याच्या पोस्ट आपण चेक करूया. एकूण जर पाहिलं आपण 24 पोस्ट खरं तर आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी पोस्टसुद्धा दिलेल्या आहेत. आपण अजून जर पाहिलं तर प्रायमरीसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. प्रायमरी आपण जर विचार केला तर महानगरपालिका प्रायमरीसाठी त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा पद्धतीने उर्दू माध्यमाच्या जागा एकूण दिसत आहे. जवळपास 24 जागा खरं तर ते आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका मीरा भाईंदरच आहे, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिथेसुद्धा जवळपास 43 जागा आणि ह्या कोणत्या मीडियमच्या आहेत, मराठी मीडियमच्या या संपूर्ण जागा आपल्याला पाहायला मिळतात. व्यवस्थितपणे पाहून घ्या. त्यानंतर हे पण मीरा भाईंदर आहे, हे आपल्याला हिंदी माध्यमाचं मेरिट दिसतं या ठिकाणी. त्यानंतर पुढे जर गेलो तर त्या ठिकाणी मीरा भाईंदरच आहे. प्रायमरी हिंदी माध्यमाच्या जवळपास 11 जागा आहेत आणि मेरिट देखील चेक करा तुम्ही. त्यानंतर महानगरपालिका धिवंडी म्हटलं आहे प्रायमरी तर त्याच्यासाठी पाहिलं तर आपण इथे बघा अशा पद्धतीने तुम्हाला पोस्ट आणि मेरिट देखील दिसतं आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दहिवंडी म्हणून महानगरपालिका आहे ती. खरं तर इथे भिवंडी आहे, भिवंडी महानगरपालिका पहा, त्यांच्याकडून एच आणि डी व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आहे. भिवंडी आहे खरं तर ते. त्यामुळे मलाही विचार पडला की नक्की कोणती महानगरपालिका असावी. त्याच्यानंतर महानगरपालिका हे सुद्धा भिवंडीच आहे, उर्दू माध्यमाच्या जागा दिसत आहेत. त्याच्यानंतर भिवंडीच महानगरपालिका आहे, मराठी माध्यमाच्या जागा आपल्याला दिसत आहेत ह्या भिवंडी महानगरपालिकेमध्ये. पुढे जर पाहिले तर भिवंडी महानगरपालिका मराठी माध्यमाच्या जागा या ठिकाणी आहेत. या पोस्ट पहा, चेक करा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिका असावं इथे सुद्धा सी क्लिअर दिसत नाही आहे. ठाणे महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या जागा भरपूर दिसत आहे. जवळपास 43 जागा या उर्दू माध्यमाच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर महानगरपालिका ठाणेच्या उर्दू माध्यमाच्या जागा ह्या सर्व आहेत, व्यवस्थितपणे चेक करा. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या जागा जर पाहिल्या तर ह्या संपूर्ण जागा आणि त्यांचा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एकूण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचा कट ऑफ खरं तर हा आहे आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर 136 पोस्ट या महानगरपालिकेच्या पाहायला मिळतात. त्यानंतर ठाणे महानगरपालिका, तर ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील अशा पद्धतीने आपल्याला 16 जागा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ते सुद्धा समजलं पाहिजे आणि ते समजून घ्या, मग जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे प्रेफरन्स देताना तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात आणि म्हणूनच तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स दिले. तुम्हाला जाहिराती माहीत नसतील तर तुम्हाला तो बदल करता येणार नाही. पहा, इथे जर पाहिलं तर महानगरपालिका ठाणे आहे प्रायमरी आणि इथे जर आपण विचार केला तर इथे देखील आपल्याला वेगवेगळ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्या. इथे सुद्धा KDMC प्रायमरी जर पाहिलं महानगरपालिका तर तिथे देखील अशा पद्धतीच्या जागा आहेत. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला महानगरपालिका KDMC प्रायमरी स्कूल तर त्यासुद्धा तुम्हाला जागा दिसत आहेत. तामिळच्या आहेत, तमिळ भाषिक जे आहेत त्यांच्या देखील जागा दिसत आहेत. त्यानंतर मराठी माध्यमाच्या जागा आपण KDMCला सुद्धा पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने 13 जागा आहेत, समजून घ्या. त्यानंतर महानगरपालिका KDMC आपण जर पाहिलं प्रायमरी त्यांच्या देखील हिंदी माध्यमाच्या जागा एकूण 6 दिसत आहेत. त्यांचं मेरिट देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येते. नवी मुंबई महानगरपालिका त्यांची देखील भरती चांगली झाली होती आणि त्यांचं देखील मेरिट अशा पद्धतीने उर्दू माध्यमाचं आहे. त्यानंतर नवी मुंबईचं जर पाहिलं तर आपण मराठी माध्यमाचं हे मेरिट आहे. मराठी माध्यमाचं मेरिट अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. तुमच्या जागा कुठं बसत आहेत, तुमच्या मेरिटनुसार कुठं तुम्ही अडकलेले आहात
हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे, म्हणजे कुठपर्यंत तुम्ही बसू शकता. त्यानंतर प्रायमरी आहे, नवी मुंबईचीच प्रायमरी स्कूल आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीच्या पोस्ट या ठिकाणी पाहता येतात. त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळते. नाशिकचं उर्दू माध्यमाच्या या जागा आहेत 18 आणि त्याची मेरिट देखील पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर महानगरपालिका नाशिक प्रायमरीच्याच आहेत आणि ह्या अशा पद्धतीने उर्दू माध्यमाच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पालिका नाशिकच्या त्या ठिकाणी हिंदी माध्यमाच्या जागा या खरं तर आहेत. व्यवस्थितपणे समजून घ्या. हिंदी माध्यमाचं रोस्टर पाहून घ्या. महानगरपालिका नाशिक प्रायमरी हिंदी माध्यमाच्या जागा भरपूर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर महानगरपालिका माळेगाव प्रायमरी जर पाहिलं तर त्या ठिकाणी भरपूर अशा जागा खरं तर त्या ठिकाणी असणार आहे. प्रायमरीचा विचार जर केला तर पहा, इथे एकूण जागांचा विचार केला कॅटेगरी वाईज तर एकूण जवळपास 162 जागा या त्या ठिकाणी होत्या. महानगरपालिका माळेगावचा विचार जर केला तर त्या ठिकाणी पोस्ट जवळपास 4 होत्या. नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल होते 4, पण मेरिट काय आपल्याला दिसत नाही, म्हणजे 30 साधारणतः आपण 130च्या दरम्यानच्या जागा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरती जर पाहिलं तर इथे 162 जागा आहेत, इथे 4 जागा आहेत आणि मेरिट जर पाहिलं तर 118, 124, 128 म्हणजे 130च्या दरम्यानचं हे मेरिट आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर महानगरपालिका मालेगावचं देखील अशा पद्धतीने मेरिट दिसतं. त्याच्यानंतर नांदेड महानगरपालिका आहे, त्यांचं देखील या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे पाहून काय करू शकतो, मेरिटचा अंदाज लावू शकतो किती असू शकतं. त्याच्यानंतर महानगरपालिका त्याच्यानंतर आपण जर पाहिलं नांदेड, वर्धा, वाघाला प्रायमरी नांदेड वाघाला नाव आहे काहीतरी, तर तिथले देखील ही महानगरपालिका आहे. महानगरपालिका नांदेड वाघला आहे वाटतं, तिथे देखील अशा पद्धतीने प्रायमरीचं मेरिट लागलेलं आहे. त्यानंतर महानगरपालिका नांदेड वर्धा ह्या दोघांनी त्या ठिकाणी अप्लाय केल्याचं पाहायला मिळते बघा. 6 ते 8 गट. मग इथे पाहिलं तर टीचिंग स्टँडर्ड 6 ते 8, टीचिंग स्टँडर्ड टीचर्स ॲट 6 to 8 अशा पद्धतीने हे रोस्टर नांदेडचं आहे. त्याच्यानंतर रोस्टर येतं आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिका आपण जर पाहिली तर या ठिकाणी जनरलचं मेरिट पहा, वुमनचं मेरिट दिलेलं आहे. व्यवस्थितपणे तुमच्या जिल्ह्याचं मेरिट व्यवस्थितपणे चेक करा. त्यानंतर चंद्रपूर प्रायमरी, इथे देखील तुम्हाला मराठी प्रायमरीचं मेरिट दिलं आहे, प्रायमरी मराठी आहे. महानगरपालिका इथे देखील व्यवस्थितपणे पाहून घ्या व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना अडचण येणार नाही. त्याच्यानंतर महानगरपालिका आहे जळगाव महानगरपालिका आणि या महानगरपालिकेचे संपूर्ण कॅटेगरी वाईज या ठिकाणी पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तर जळगाव महानगरपालिका प्रायमरीच्या हिंदी मिडियमच्या जागा आहेत. अशा पद्धतीने सर्व जिल्हा परिषदांचं आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे आणि हा संपूर्ण महानगरपालिकांचा आहे. त्यानंतर आपण संस्थांच्या देखील तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण संस्था आणि त्यांचा कट ऑफ किती होता ते आपल्याला पाहता येईल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सर्वांचं काम या भरतीमध्ये व्हावं यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.